दे केस. सांगते चांगला न्याय मिळवून द्या. माझ्या पोरीच्या दूषित पाण्यामुळे किडनी खराब झाली. आमच्या वस्तीला जो पाणी पुरवतो चांगला न्याय मिळवून द्या. माझ्या पोरीच्या दूषित पाण्यामुळे किडनी खराब झाली. आमच्या वस्तीला जो पाणी पुरवठा होतो. ऊर्जाच्या हाती लागली नवीन केस. हर्षवर्धन करणार ऊर्जावर पलटवार. वचन दिले तू मला या मालिकेच्या आगामी भागामध्ये एकीकडे ऊर्जाच्या हाती एक नवीन केस लागली आहे आणि ती केस म्हणजे कोर्टाच्या बाहेर एक आई आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी ऊर्जाकडे विनंती करत होती. एवढंच नव्हे तर तिने ऊर्जाला सांगितलं आहे की ती ज्या चाळीमध्ये राहते त्या चाळीतील पाणी पुरवठा जिथून केला जातो तर फॅक्टरीतील काही विषाणू वायू सोडले जातात आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. तर आता ऊर्जाने ही केस हाती घेतली आहे तर दुसरीकडे हर्षवर्धनने तिच्यावर ही केस सोपवली आहे. कारण ही केस घेण्यामागे सगळं बेकायदेशीर सुरू आहे. एकदा खोलात शिरलं की सगळं कर. मी ही केस घेतली आहे शौर्य. तू केस घेतलेली नाहीये ऊर्जा, मी तुला ती घ्यायला लावली. आता माझी प्रत्येक चाल हर्षवर्धनचा मोठा हेतू आहे आणि तो म्हणजे रोज थोडं थोडं ऊर्जाला उद्ध्वस्त करणं. तर हर्षवर्धनचा हा डाव ऊर्जाच्या लक्षात येईल का? पत्नी की वडील या दोघांमध्ये नक्की कोणाची निवड करणार शौर्य हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा. आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.